दरवर्षीप्रमाणे आस्था बहुउद्देशीय संस्था व विविध संघटना यांच्या वतीने कुमारी स्वरा उमेश आगरकर हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले। हे शिबिर कोरोना काळामध्ये सेवा देणाऱ्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सन्मानार्थ समर्पित करण्यात आले होते। ग्रामीण भागातील शेतीच्या कामांमुळे रक्ताची अडचण लक्षात घेता तातडीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला उद्घाटक म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, राजेंद्र आंडे, अध्यक्ष महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक हेमंत बेलोकर, दैनिक प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे महाराष्ट्र राज्य शिखर परिषद सदस्य श्रीकृष्ण टोंगसे या शिबिराच्या उद्घाटनाकरिता उपस्थित होते। संपूर्णपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मास होमिओपॅथिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून औषधीचे वितरण देखील करण्यात आले। या शिबिराला 120 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले असून दिनांक 26 रोजी अधिक किमान 15 ते 20 रक्तदाते रक्तदान करणार आहे। 150 रक्तांच्या पिशव्या पूर्ण करण्याचा सर्व संघटनेने संकल्प केलेला आहे। या शिबिराला डॉक्टर सतीश सोनवणे, डॉक्टर विलास जाधव, डॉक्टर प्रशांत घोडाम, महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने अजय साखरे, शिवनकार, प्रदीप पांडव, अमोल काळे, ईश्वर कंठाळे, चिंटू मग, शैलेश सोनार या अधिकाऱ्यांच्या बरोबरच शिंगवीकर, राजेश पिदडी, पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने उमेश लोटे, संदीप बाजळ, अमोल नानोटकर, फणींद्र वाडकर, सुरेंद्र बिसने यांनी देखील रक्तदान शिबिरामध्ये हजेरी देऊन रक्तदान केले। जागरूकता की कोरोना वायरस से बचाव संभव है, जैसे बार बार अपने हाथों को साबुन से अच्छे से धोए, अपने गंदे हाथ चेहरे पर मत गई और साथ ही साथ छींकते या खांसते समय रुमाल का इस्तेमाल करें। भीड़ भाड़ वाली जगहों पर जाने से बचे। यही छोटी छोटी सावधानियां हैं जो आपको कोरोना वायरस से दूर की सुरक्षा हमेशा बनी रहेगी। थैंक यू। प्रशांत जोशी, मी पल्लवी जोशी, माझी मिसेस। मी चांदूर राहतो, माझी सर्व्हिस धामणगाव रेल्वेला आहे। आज मी धामणगाव रेल्वेवरून आज इथे ब्लड डोनेशनसाठी आलो आहे। आज उमेश आगरकर माझे सहकारी मित्र आहेत, आम्ही एकाच खात्यामध्ये काम करतो आहे। आज त्यांचा उपक्रम आज रक्तदान करणं आणि खूप महत्त्वाचा विषय झालेला। आज सध्या रक्ताचा तुटवडा असतो पूर्ण महाराष्ट्रभर तुटवडा। मग मुख्यमंत्र्यांनी पण आपल्याला आवाहन केलं होतं की रक्तदान करायला पाहिजे। त्या दृष्टिकोनात आणि स्वरा आज हिचा 19 जूनला जो वाढदिवस झाला, त्या वाढदिवसानिमित्त आज उमेश भाऊ खूप चांगला उपक्रम राबवतात। याआधी आम्ही CS सरांची पण रक्ततुला केली होती या मागच्या वेळेला। हा पण उपक्रम त्यांनी मला बोलून दाखवलं की आज कलेक्टर साहेबांचं पण आपण रक्ततुला करू त्या दृष्टिकोनातून। तर नेमकं तेवढ्या जर झाल्या तर ते होतील, पण मी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे की ते यावर्षी पण चांगल्या प्रकारे रक्त कलेक्शन करतील। एवढं बोलून मला 2 शब्द सांगतो। नमस्कार, मी उमेश आगरकर। आज या ठिकाणी एका विनंतीवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले सर्व तरुण बांधव रक्तदान करत आहेत। प्रशांत जोशी आणि बहिणी साहेब दरवर्षीप्रमाणे चांदूरून रक्तदान करण्याकरता या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार मानतो। असे अनेक रक्तदाता आहेत जे अमरावतीतून आजूबाजू शहरातून दरवर्षी माझ्या मुलीच्या प्रेमापोटी आणि कोरोना योद्धाचा सन्मान म्हणून ते या ठिकाणी रक्तदान करण्याकरता त्यांचे मी सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो। आणि अजून शिबिर चालू, आतापर्यंत साधारणतः 50 रक्तदाते झालेले आहेत। आपण 100 ते 125 रक्तदाते व्हावे या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न आहे। मी या उपक्रमाला ज्या संस्था संघटनेचं सहभाग लाभला आहे त्या सर्व रक्तदात्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। सदर शिबिर यशस्वी होण्याकरिता आस्था पतसंस्था अमरावती, अमरावती रक्तदाता बहुउद्देशीय संस्था अमरावती, कॉर्पोरेट अमरावती गुलालबाग डोनर ग्रुप अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, सुरेश तायडे मित्र परिवार, अंबाई बहुउद्देशीय संस्था इत्यादींनी प्रयत्न केले। निलेश बिजवे, मनीषा तारा, शुभम सहारे, कृष्णा चतुर्वेदी, संकेत कावरे, चेतन धानोरकर, उद्धव जुकरे, मनोज सहारे, पवन दारोकार, प्रवीण मसाळ, ब्रह्मानंद सावरकर, प्रफुल्ल कुकडे, भूषण इंगळे, रोशन ठाकरे, मनोज तिकडे, आकाश तायडे, प्रवीण हाके, अनुप आठवले, महेश मूलचंदानी इत्यादींनी हे शिबिर यशस्वी होण्याकरिता अथक परिश्रम घेतले। रक्त संकलनकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर आशिष वाघमारे, डॉक्टर श्रीकांत झापर्डे, डॉक्टर अविनाश लोखंडे, संगीता गायधने, मंगेश धामनीकर, श्रीमती राठोड, प्रफुल्ल गवई, संदेश वानखडे, सचिन काकडे इत्यादी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।